न देखे न बोले नाही के अनेक न देखे न बोले नाही के अनेक न देखे न बोले नाही के अनेक न देखे न बोले नाही के अनेक
सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवूनी. आळ आला होता आम्ही भांडखोरी, आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे करी केली मात. सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवूनी. पणुरंगा करो प्रथमा, सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवूनी. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे. परमश्रद्धे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन काळू जीवनेश्वर काळू बाबा महाराज यांच्या समाधी प्रांगणात वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण मातोश्री गंगा भागवती रामाबाई दत्तात्रय पाचोळकर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा आणि या निमित्ताने जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेतील विराणी प्रकरणातील एक छोटासा 3 चरणाचा अभंग आपण चिंतनामध्ये घेत आहोत. उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मदन वादक, वेलेकरी बाबा, आपटे सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करू. चिंतन सुरू करत असताना मानवी जीवनामध्ये 2 टोक आहेत. एक जन्माचं आहे आणि दुसरं मृत्यूचं आहे. एक झालेलं आहे आणि दुसरं व्हायचं आहे. याच्यातलं अंतर शास्त्रकाराने काढले. सत्यकर्म मूले विपाको जात्याय भोगा. जात, आयुष्य आणि भोग आपला मागच्या जीवनातला कर्म विपाक आहे. पाहायला मिळतं काही एकोपदताची मरती, जन्माला येतात तो लगेच मरतात, तेवढं त्यांचं आयुष्य. सर्वांचं आयुष्य सारखं नाही. त्यातल्या त्यात शास्त्रीय पद्धतीप्रमाणे कलियुगातलं आयुष्य 100 वर्षाचं शास्त्रकार सांगतात. महाराजांचं प्रमाणे शतदिनी येते. याच्या अगोदरच द्वापार युग, त्याचं 1 शून्य वाढवायचं. किती झालं? 1000 वर्षाचं आयुष्य. त्याच्या अगोदर त्रेतायुगामध्ये पुन्हा 1 शून्य वाढवायचं, 10,000. आणि कृतयुगामध्ये पुन्हा 1 शून्य वाढवायचं, 1,00,000.
परीक्षा घेत नाही. आमच्या वैकुंठ वाशिला मामा साहेबांची पद्धत होती. उत्तर आलं म्हणायचं का नेमकं तेच प्रमाण तिथं द्यायचं. जी द्वंद्वाधिक दुरावी ज्यांच्याकडे मानव तुल्य तुल्य मित्र आपला विपक्ष मान नाही, अपमान नाही, मित्र नाही, शत्रू नाही, याच्या पलीकडे वृत्ती जाणं याला संस्कृत म्हणतात. आणि द्वंद्वाच्या पलीकडे जेव्हा वृत्ती जाते तेव्हा आपल्या जीवनातल्या कुठल्याही कर्माचा भाग आपल्याला लागत नाही. ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे जायचं. सुख दुःख याच्या पलीकडे जायचं. सुखाने दुःखा म्हणे वेगळा मी तुका. मग हेही नाही तेही नाही, वेगळा तूही. हे आपल्या हृदयात अनुभवाला लागतं. आपण फार मोठी चूक झाली आहे, मर्यादित झालो. मर्यादित त्याला जीव म्हणतात. अंतःकरण उठस्थ चैतन्य आणि अंतःकरणामध्ये अवच्छिन्न असणारा चैतन्याचा आभास तत्संगो जीव उच्चते. या तिघाला जीव म्हणतात. आपण जीव जीव हा शब्द वापरतो, पण जीव कोणाला डोळ्याला दिसला नाही दिसत. पण जीव जर नाही मानला तर त्याचा जीवच राहत नाही. आपण जीव मानतो पण क्रियेवरून मानतो. आजारी पडलाय, मरणासन नाही, हात हलवत नाही, डोळे उडत नाही, काही बोलत नाही, शंका आली आणि मग कापूस घेतो त्याच्या नाकाजवळ धरतो. कापूस आले ना गेला. आणि कदाचित काही काळ तो हालायला लागला, आला. कोण गेला कोण आला क्रिया करतात आपल्याला. आलेला गेलेला कळत नाही मला, कारण तितकी सूक्ष्म दृष्टी लागते. सूक्ष्म दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ज्याच्या बुद्धीतले दोष गेलेले असतात, भ्रम प्रमाद विपरीतसा कर्णा पाठव, चार दोष. पहिला भ्रम आहे, हे खरंय का ते खरंय, हा भ्रम जावा. प्रमाद घोड चूक करणं प्रमाद. विपरीतसा कीर्तनामध्ये जे दृष्टांत आहे, जे हसवतात तेवढं गोड वाटतं, बाकीचं काही वाटत नाही. जेवणामध्ये कोशिंबीर असते, लोणचं असतं. का असतं? लाडू खाण्याकरता, ते चव मिळवण्याकरता ते बाकीच असतं. लाडू वगैरे काही पक्वान न खाता फक्त लोणचंच खायचं का? हा एक प्रकार आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, विनोद ही तत्वज्ञानाची झालर आहे. असं ते झालर आहे, पण तत्वज्ञान मूळ प्रावरण आहे, अंतरलेला अशा प्रकारचा कपडा आहे. मुख्य तत्वज्ञान आहे. आणि ज्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला अनंत जन्माची फजिती चुकवायची आहे, चुकवण्याकरता ज्यांना संतांचा सहवास होतो, हे शाळा कॉलेजमध्ये किंवा संसारात कोणी शिकवणार नाही. कारण तेथे भौतिक ज्ञान आहे, त्याला अपराविद्या म्हणतात. ही पराविद्या. परायया तद अक्षरम अधिगम्यते. पराविद्या तिला म्हणतात. अक्षर परमात्म्याचा अनुभव घेतो, तिचं नाव आहे पराविद्या. आणि ती पराविद्या वेदशास्त्र आणि संत यांच्या द्वाराच मिळली जाते, दुसरीकडे नाही. ज्यांना काही सत्संगती झाली आहे, पराविद्येचं ज्ञान झालंय आणि ते आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतात, आणि प्रयत्न केल्यानंतर एक लक्षात येतं, आपण मर्यादित झालो ना, सगळ्यात वाईट आहे. हा जनक हे माता हे, हा मी पुत्रहीन पुरता, पुत्रवित्त कांता माझे हे नाही. आयशला वैभवनी स्वप्ना धावत भाव स्वर्गाची राणा. हे पडलेलं स्वप्न आहे, स्वप्न.
जागं वाटलं तरी आता कीर्तनात आपण बाहेर जर पडलो ते स्वप्नात होतो. जे 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 खन सकाळ देखणे म्हणजे दृश्य. दृश्य 5 गोष्टींना आपल्याला लक्षात येतं. डोळ्याने पाहिलं दृश्य, कानाने ऐकलं दृश्य, जिभेने चाखलं दृश्य, हाताला लागलं दृश्य, नाकाने सुगंध घेतला दृश्य. हे सगळं माऊली सांगतात ते स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नातलं मृगजळ. म्हणून शिंती चरण कमळ रखमा देवी वराचे. माणसाच्या जीवनामध्ये व्याघ्र वृत्ती असावी. आपल्याला दुःख मिळत आहे, हे भी दिन चेंज जाएंगे, याचाच अर्थ आहे हे नाही बरोबर. 2 वृत्ती आहेत, एक व्याघ्र वृत्ती, दुसरी श्वान वृत्ती. कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगड फोडायला लागतं. वाघाला जर गोळी मारली तर गोळी बघत नाही ते कोणी मारली त्याच्याकडे बघतो, कारणाकडे बघावं. कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना. आपल्या संपूर्ण अशा प्रकारचं जीवनाचं कारण जर आपण पाहिलं तर आपण परमात्मा स्वरूपापासून बाजूला झालो. कोणी केलं, का केलं, कशा करता केलं, केव्हा झालं, या विचारात बसू नये. एक वाक्य आहे, स्थितश्च गतिश्च चिंतनीया. झालंय ना, गंजीला आग लागली आहे, काय चौकशी आयोग नेमायचा का? लवकर विझवायचा प्रयत्न करायचा, एवढा प्रयत्न त्याच्यामध्ये. तसं आपण जीव झालोय, नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. जीवदशा संपली पाहिजे. आणि जीवदशा प्राप्त झाल्यामुळे अनेक देह घ्यावे लागतात. 84 लक्ष योनी ज्वारी झालो भिकारी याचिक. 84 लाख योनीमध्ये फिरावं लागतं. बरं, फिरत असताना इतकं अवघड महाराज, एका योनीमध्ये गेल्यानंतर लागेल दुसरी योनी मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी जन्माला पुन्हा कुत्र्याच्याच. असं किती वेळा? 1 कोटी. असं 84 लक्ष योनी फिरत 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 मग लागे वारा मनुष्य देह. नंतर मनुष्य देह मिळतो, असं संत मंडळींचं संशोधन. मिळाल्यानंतर पुन्हा भविष्य सुधारण्याचं काम आपल्याकडे आहे. भूतकाळ घडलेला आहे, त्याला उपाय नाही. पण वर्तमान काळामध्ये आपण काय करतो हे भविष्य काळ. भविष्य काळ अर्थात अनागत काळ आपल्या जीवनामध्ये येण्याकरता वर्तमान काळ सुधारावा लागतो. ज्याचा वर्तमान काळ सुधारला त्याचा भविष्य काळ सुधारला. भूतकाळ असेल ज्याला अतीत ज्ञान झालं असेल, पण अनागत प्रकार जो आहे तो आपल्या स्वाधीन आहे. देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. परमात्मा स्वरूपाला आपण प्राप्त होऊ असं जर शक्य असेल तर का होऊ नये. त्याच्याकरता ज्याच्या जीवनामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 अवस्था प्राप्त झाल्या, तो परमार्थाचा साधक आहे. समाजामध्ये परमार्थाचे साधक फार कमी आहेत महाराज. चालू जाणे वाट ऐसा विरळा चालू जाणे वाट ऐसा
असा कोणी तुका त्याशी लोटांगणी. रस्त्याने चालणारी माणसं फार कमी. हा रस्ता बाहेरचा नाही, हा रस्ता आतला आहे. आणि आतल्या रस्त्याने चालत असताना आपल्याला कुठपर्यंत चालायचं आहे? जीवदशा संपली पाहिजे. त्याला मोक्ष म्हणतात शास्त्रामध्ये शब्द मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्त. कुठल्याही पक्षा दर्शनाला गेल्यानंतर दंडी संन्यासाने देवाच्या पायावर डोकं ठेवायचं, हातातला दंड फक्त दाखवायचं, झालं दर्शन. संन्यासाने प्रेत पाहिजे नाही, नियम आहे. संन्याशी जात असताना पुढून अंत्ययात्रा येत होती. आता काय करावं? प्रेत पाहायचं नाही, म्हणजे करायचं नाही म्हटलं की माणसाचं पूर्ण मुद्दाम करतो. कसं करतो तरी बघू करतो. ते संन्याशी जवळ घर उघड होतं, त्या घरामध्ये घुसले. घुसल्यानंतर घर मालकीने आपल्या दासीला सांगितलं, रस्त्यावर कशाची गर्दी चालू आहे बघ बरं. दासी गेली आणि पाहून आली, मालकीन बाई कोणीतरी आपल्या गावातलं गेले, त्याची अंत्ययात्रा चालू आहे असं. आता जा, ते गेलेला जीवात्मा स्वर्गाला गेला का नरकाला गेला बघून ये. दाशी बाहेर गेली. संन्याशी बोला, आश्चर्य वाटलं. आपण 4 वेदात, 6 शास्त्रात, 18 पुराणाचा अभ्यास केला, अजून आपल्याला कळत नाही. आणि घरमालकीच्या दासीला कळतंय का हा गेलेला स्वर्गाला गेला का नरकाला गेला? असं माणसाकडे गुणबुद्धी असेल. जोपर्यंत आपल्याकडे गुणबुद्धी नाही तोपर्यंत आपली सुधारणा नाही. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मुलगा जरी चांगलं वाक्य बोलला तर ते घ्यावं. म्हणून मोठी माणसं तीच होतात, जे मोठ्यांना मोठं समजतात तीच माणसं मोठी होतात. स्वतःपेक्षा कोणाला मोठं समजत नाही ते कधीच मोठं होत नाही. संन्याशीपणे विचार केला, काय कमाल आहे. ज्या घर मालकिनीची दासी मेलेला जीवात्मा स्वर्गाला गेला का नरकाला गेला तिला पाहण्याची ताकद आहे. संन्याशी आत गेली. घर मालकीने नमस्कार केला, आई साहेब तुम्हाला शरण आलोय. अहो एवढा अभ्यास करून मला कळत नाही आणि तुमच्या दाशीला कळतोय की स्वर्गाला गेला का नरकाला गेला. घर मालकीने सांगितलं, महाराज फार सोपं हो. काय सोपं? अंत्ययात्रा निघाल्यानंतर लोकांमध्ये चर्चा चालते, बहुतेक समाज गप्प असतो, पण बोलका माणूस बोलल्याशिवाय राहत नाही. आणि तसं जर कोणी बोलत असेल, काय माणूस चांगला होता हो, गावामध्ये कोणाला सावकाराकडे जाऊ दिले नाही, कोर्टात जाऊ दिले नाही, पोलीस ठाण्यात जाऊ दिले नाही, लाखातला माणूस, अजून 5-25 वर्ष असायला पाहिजे होता, अशी चर्चा असली की समजायचं स्वर्गाला गेला. आणि जर चर्चा असली काय खट्याळ होता, गावाला सर्व कापड करून ठेवलं होतं, 5-25 वर्षापूर्वीच मरायला पाहिजे होता, अशी चर्चा असली समजायचं नरकाला गेला. सांगतो याच्या करता वर्तमान काळावर भविष्य अवलंबून, आणि ते भविष्य घडवण्याकरता 2 मार्ग आहेत. ब्रह्मज्ञानाच्या द्वारे जीवन मरणाची फजिती चुकवता येते. दुसरं, परमात्म्याच्या भक्तीच्या माध्यमातून जन्म मरणाची फजिती चुकवता येते. माणसाला मधल्या काळात जी फजिती होते ते फार मोठी वाटते, पण त्याच्यापेक्षा फार मोठं दुःख आहे. जन्म मरणा परते दुःख अनेक कोण इज्जतदार माणसाला याची खरी लाज वाटते. का मन जन्मायचं, का मरायचं? जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय, ते जाण्याकरता चित्त शुद्ध करायचंय. मल विक्षेप हे 2 दोष दूर करायचे. मल कशाला म्हणतात? पाप वासना मनात निर्माण झाली की समजायचं मल दोष आहे. परद्रव्य परस्त्री याच्या बाबतीत अभिलाष निर्माण झाला हे समजायचं मल दोष आहे. आणि आवरण दोष
जगाचं मूळ अधिष्ठान कोण आहे न कळणं त्याला म्हणतात आवरण दोष. दोन दोष घालवायचे, मन घालवायचा, विक्षेप घालवायचा. सांगेन आपल्याला मला दोष लवकर जातो महाराज, पण विक्षेप दोष लवकर नाही जात. विनाकारण मनाची चंचलता प्राप्त होते. ती चंचलता नष्ट होण्याकरता भगवान परमात्म्याचीच कृपा लागते. तुझे केल्या विना स्थिर वश नव्हे, स्थिर वश नव्हे चित्त तुझी पायी राही ऐसे करी काही धरोनिया बाई भवाताई चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे याची कतमा मागतो मी दाता उचित ते करा भाव जाणून खरा मात्र ही वृत्ती हृदयातून झाली पाहिजे. वृत्ती काही वेळेला बुद्धीतून होते तर काही वेळेला हृदयातून होते. बुद्धीतलं खरं असतं असं सांगता येत नाही, हृदयातलं मात्र खरंच असत. अलीकडे एखादा गुन्हेगार गुन्हा करतो आणि गुन्हा कबूल करत नाही. अशा वेळेला का कबूल करत नाही? तो बुद्धीतून बोलतो. वकिलाने शिकवलेलं असतं, तो सद्गुरू भेटलेला असतो आणि त्याने शिकवलेलं असतं कोणत्याही प्रकारचं कबूल करायची नाही शिकवलेलं असतं. पण त्याचं खरं जर काढायचं असलं तर आलेले नार्कोटिस्ट आहे, एक प्रकारचं इंजेक्शन देतात. मग तो बुद्धीतून बोलत नाही, तो खरा बोलतो, हृदयातून बोलतो. तसं भगवंताबरोबर बोलायचं तर हृदयातून बोलावं लागतं, बुद्धीतून बोलून चालत. असं बोलल्यानंतर भगवान परमात्म्याच्या कृपेने मन स्थिर होतं, सद्गुरूची कृपा होते आणि सद्गुरू अमर आहा खरे की पहा खोटे असं शक्तीनं बोलतात. वाचून बोलणं वेगळं, ऐकून बोलणं वेगळं आणि अनुभवातून बोलणं. अनुभवातून जे बोललेलं असतं ते हृदयातून बाहेर पडलेलं असतं. बंदुकीच्या गोळीनं पुढचा प्राणी मरतो हे खरं आहे, पण गोळी हाताने फेकून मरतो का? गोळी त्या बंदुकीतून गेली पाहिजे तरच मरतो, तसं नाही मरत. तसं आपल्यावर परिणाम होणार जे ज्ञान आहे ते ज्यांना अनुभव आहे अशा हृदयातूनच बाहेर आलं पाहिजे, तरच त्याचे परिणाम होतात. आणि असा परिणाम झाल्यानंतर तदेको वशिष्ठ शिव केवलोहम, पुन्हा कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. तो बंधनाच्या पलीकडे जातो. तया करणे यात कडोका त्रैलोक्याचा घात परी तेने केली ही मात बोलू नये. केवढं तरी त्याच्याकडनं वाईट घडलं, परिणाम त्याला भोगावा लागत नाही, कारण तो जगाच्या बाहेर परमात्मा स्वरूपाशी एकरूप नाही. हे ब्रह्मज्ञानाच्या मार्गातून. आणि दुसरा मार्ग आहे भक्तीच्या मार्गातून. परमात्म्याची सेवा करता करता, भगवंताचं चिंतन करता करता, ध्यान करता करता, भगवंताबरोबर बोलता बोलता, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, यापैकी कुठली तरी भक्ती हृदयात रुजली पाहिजे. आणि रुजल्यानंतर भगवान परमात्म्याशी त्या भक्तीचा एक रस तयार होतो. रस म्हणजे आनंद. परमात्म्याशी एकतेचा आनंद प्राप्त होतो.
आणि तो आनंद प्राप्त झाल्यानंतर तो आनंद कसा असतो अभंगाच्या पहिल्या चरणात काय आहे रूपकाच्या माध्यमातून सांगतात. रूपक आहे वीराणी, मुळात शब्द आहे वीर राणी, त्यातलं आदर बाजूला गेलं आणि मग वीराणी असा शब्द तयार झाला. आपल्या मराठी भाषेमध्ये बरेच शब्द अपभ्रष्ट आहेत. अपभ्रष्ट म्हणजे त्यातले काही अवयव काढले जातात आणि उच्चार केला जातो, त्याचं नाव आहे अत्यंत अशा प्रकारचे अपभ्रष्ट रूप आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण नाही म्हणतात, काय बामन अपभ्रष्ट. गोदावरी, मुळात शब्द गोदावरी नाही, गोवध हरी असा शब्द आहे, पण त्यातले अवयव काढले गोदावरी. घंगाळ, आता पुढच्या पिढीला घंगाळ करणारच नाही, आता शेवर चालू. मुळात शब्द आहे गंगा जळ, त्याचं अपभ्रष्ट झालं घंगाळ. तस वीर राणी या शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे वीराणी. जवळजवळ 25 अभंग तुकोबारांचे वीराणी प्रकरणात. अंगीकार स्त्रीचा आहे आणि विरोधी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाडाव केला, विजय मिळवला. असं वीरत्व आमच्या जवळ आहे हे अनुभव सांगणारे अभंग ते वीराणीचे अभंग. त्यापैकी हा एक अभंग आहे. महाराज आपला अनुभव सांगतात. आम्ही आता जगामध्ये असे झालो आहोत, भूमिका आहे स्त्रीत्वाची, कारण परतंत्रता अधिक असते, शौर्य कमी असतं, धैर्य कमी असतं. या दृष्टिकोनातून जीवाला शौर्य कमी आहे, जीवाला धैर्य कमी आहे. मूळ अवस्था सगळ्या अवस्थेचं चिंतन करणं अवघड वेळेच्या मर्यादा आहे. पण जीवात्मा हा परतंत्र आहे.
जन्माला येण्यात परतंत्र आहे, जगण्यात परतंत्र आहे, जाण्यात परतंत्र आहे, राहण्यात परतंत्र आहे. ही सगळी परतंत्र अवस्था लक्षात घेऊन तुकोबराय वीराणीचं रूप करतात आणि करत असताना भक्तीच्या क्षेत्रामध्ये परमात्म्याच्या कृपेद्वारा प्राप्त झालेला मोक्ष त्याचं स्वरूप सांगतात. न देखे न बोले न ऐके आणि आता तीन व्यवहार आहेत. पाहत नाही, बोलत नाही आणि ऐकत नाही. दगड आहे का? दगडे पाहत नाही, दगडे बोलत नाही, दगड ऐकत नाही. याचा अर्थ करण्याकरता देहली दीपन ज्ञान एक शब्द फार महत्वाचा आहे. आनिक. आनिक न देखे, आनिक न बोले आणि आनिक न ऐके. पूर्वीच्या काळात तेलाची टंचाई असायची आणि टंचाई असल्यामुळे घराच्या दारावर एक दिवा लावायची. दिवा, आणि तो दिवा लावल्यानंतर दिव्याचा प्रकाश घरातही पडतो आणि बाहेरही पडतो. याला देहली दीपन ज्ञान म्हणतात. त्याप्रमाणे हा अनेक शब्द देहली दीपन न्यायाने महाराज सांगतात. मी अनेक न देखे, अनेक न बोले आणि अनेक नाही, दुसरं नाही. ही व्यवहाराच्या बाबतीत पुढची अवस्था झाली. जगाचा विसर पडलाय आणि फक्त एक परमात्म्याचाच आठव वृत्तीमध्ये सारखा राहिला. एक वाक्य सांगेन, या भूमिकेमध्ये जाण्याकरता जगाचा विसर पडावा लागतो. जगाचा विसर पडणं परमार्थातला अर्ध स्वरूप आहे. देहाचा विसर पण झाला आनंदे संसार, केला आनंदे संसार, केला आनंदे संसार. सामान्य माणसाकडे जगाला विसरणं थोडं अवघड जातं. जगाचा आठव आधी केला जातो. आमच्यासारख्या कीर्तनकाराला, गायकाला, मृदंग वादकाला काही भेटी झाल्यानंतर लोक विचारतात, महाराज ओळखलं का? पैसे देऊन स्वामी म्हणतात ते, मला ओळखलं म्हणतात. आता नाही ओळखलं तर होय कसं म्हणावं, लबाड तरी कसं बोलावं. ओळखलं म्हणावं, ओळखलेलं नसते म्हणायचं ओळखलं महाराज. कोण आहे? माणूस. जीव विसरून जातो महाराज. बऱ्याच वेळेला असं होतं, एखाद्या गावी आपण गेलेलो असतो, कुठेतरी आपल्याला अन्नदानाकरता बोलवलेलं असतं आणि 5-7 वर्षानंतर पुन्हा योग येतो. योग आल्यानंतर मग म्हणतात, अहो तुमच्या घरी 7 वर्षापूर्वी आम्ही बुंदीचे लाडू खाल्ले होते. कधी? 7 वर्षापूर्वी. खऱ्या अर्थानं याने लाडू नाही खाल्ले, लाडूनच याला खाल्ले. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. अवघ्यांचा विसर झाला. वैकुंठवासी परमेश्वर देव प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज त्यांचं असं सांगायचे, महाराजांना जीवाची आठवण असायची. त्यांच्याकडे जाऊन सांगायचं, महाराज जेवायची वेळ झाली, चला घेऊन जायचं.
हसवायचं. पुढे ताट वाढल्यानंतर सुद्धा विचारायचं काय वाढलं रे. ते बोलणं सोपं आहे महाराज. ही अवस्था ज्याने मिळवली ती किती श्रेष्ठ आहे. तेव्हा जगाचा विसर व्हावा लागत असतो आणि भगवान परमात्म्याचं चिंतन सतत व्हावं लागतं. विराणी अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात मी न देखी अनेक न देखी. आणि कोणत्या बाबतीत देवाशिवाय हरीशिवाय मी जगात दुसरं काही पाहत नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याचे नाही कारण दृष्टी बदलती भगवंताच्या भजनाने. बदलल्यामुळे भूतिदेव म्हणून भेटतो या जना नाही भावना धरणारी. हा पुरुष आहे का स्त्री आहे याच्या प्रकारची भावना नाही. मोठे दृष्टांत आहेत पण दृष्टांत समोर आपण आपला वेळ अधिक जाईल नाही. काही पाहायचं नाही. एका परमात्म्याशिवाय दुसरं जगात दिसतच नाही. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. शोभेच्छैव स्वपाकेश पंडिता समदर्शिना. जिकडे तिकडे एकच भगवान परमात्म्याचं रूप दिसतं. नाहीतरी भिन्नता मायेशी आहे आणि भिन्नतेला अधिष्ठान परमात्म्याचं अभिन्नतेच आहे आणि अभिन्नतेच्या मुळेच अशा प्रकारची भिन्नता बसते. उदाहरण सांगतो. आता या शेडमध्ये हे लाईट हॅलोजन पेटलेले आहेत आणि माझा आवाज मोठा करणारा हा जो काही स्पीकर आहे याच्यातही वीज आहे आणि त्याच्यातही वीज आहे. पण व्यवहार उपकरण जसं वेगळं मिळेल तसं व्यवहार होतो. वीज एकच आहे तसं परमात्मा एकच आहे पण उपाधी भिन्नत्वाने व्यवहार वेगळा वाटतो. पण जो परमात्म्याकडे बघतो त्याला उपाधी कळतच नाही. या दृष्टिकोनातून न देखे मी पाहत नाही दुसरं काहीच. न बोले मी बोलतही नाही दुसरं. अनेक न बोले मी दुसरं बोलत नाही. छोटा इतिहास आहे. ज्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं 100 वर्षाची गुलामगिरी या देशाला भोगावं लागली आणि ती बाजूला करण्याकरता आपल्या देशातल्या काही स्वातंत्र्यवीरांनी चळवळ उभी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी शेरे जावची घोषणा केली आणि अनेक स्वातंत्र्यवीर या ठिकाणी एकत्र आले. त्यात परमात्म्याची भक्ती करणाऱ्यांनी सुद्धा आपली शक्ती समर्पण केली. जेव्हा लोकमान्य टिळक स्वातंत्र्य लढ्यात उतरणार तेव्हा सद्गुरू जोग महाराजांच्याकडे आले. महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरू लागलोय मला आशीर्वाद द्या. जोग महाराजांनी आशीर्वाद देत असताना तुकोबारांच्या एका अभंगाच्या माध्यमातून थोडा बदलून आशीर्वाद दिला. पुण्य उभे राहू आता संतांची या कारणे लागा विलातेच्या वाटे तुम्हा भेटे स्वातंत्र्य. अर्थात भगवत भक्तांनी देखील शक्ती समर्पित केली. त्यामध्ये पांडेचेरीची महर्षी अरविंद घोष हे एका आंदोलनामध्ये समाविष्ट झाले होते. अरविंद घोषांना पकडलं. इंग्रज सरकारनं कैदेत टाकलं. खटला भरला. खटला भरल्यानंतर सुनावणी झाली. पिंजऱ्यात उभं केलं. न्यायाधीशानं विचारलं आता यांच्या बाबतीमध्ये तपासण्या करता वकिलाला सांगितलं यांना प्रश्न विचारा. सरकारच्या वकिलानं विचारलं काय नाव आहे तुमचं. श्रीकृष्ण. वडिलाचं श्रीकृष्ण. आडनाव श्रीकृष्ण. गाव श्रीकृष्ण. तालुका श्रीकृष्ण. जिल्हा. जे जे प्रश्न विचारावे ते श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. न्यायाधीशाने विचार केला ज्यांना श्रीकृष्ण शब्दाशिवाय कळत नाही हे आंदोलन करतील कशाला. निर्दोष मुक्तता. दोन्ही पक्षाचे वकील बारमध्ये आले आणि सरकारी वकील अरविंद घोषांच्या वकिलाला विचारला काय पक्षकार तुम्ही घेतलाय. वेळा त्याला श्रीकृष्णाशिवाय दुसरं काही येतच नाही. अरविंद घोषाचे वकील म्हटले तुम्हालाच माहित नाही माझाच पक्षकार जगात शहाणा आहे. त्याला देवाचं वेळ लागलंय आणि असं वेळ लागण्याकरता अनंत जन्माचं तप करावं लागतं तेव्हा असं वेळ लागत असतं. माझा पक्षकार जगात शहाणा आहे.
दुसरं ऐकतच नाही काही. सगळ्या इंद्रियांचा व्यवहार एकच अशा प्रकारचा झालेला आहे. व्यवहाराचे सरणे अखंडित अनुसंधान अखंडित अनुसंधान सतत चाललंय. गवळणीच्या रूपकामध्ये एक रूपक आहे. एक गवळण असे आपल्या दुडीवर दुडी रचून आणि बाजारला निघाली होती. आणि निघत असताना काय घ्या म्हणत होती? गोविंद वृत्तीमध्ये एकच गोविंद बसलेला आहे. त्याचा परिणाम व्यवहार हा परमात्ममय होऊ लागला. ते चिंतन सांगतात महाराज. हो, न देखे न बोले नायके अनेक बैसला हा एक हरिचित्ते हा इदमस्तु संधिकृष्टे. जवळच्याला आपण हा म्हणतो, दूरच्याला आपण तो म्हणतो. हा अर्थात त्या वीराणी भक्ताला परमात्मा अत्यंत जवळचा दिसतोय. इदमस्तु संधिकृष्टे. कारण परमात्मा तर तसा व्यापक आहे, पण तो दृष्टोत्पत्तीस येण्याकरता आपल्याला काहीतरी शक्ती मिळवली. उदाहरणार्थ आकाशामध्ये रात्रीच्या वेळा चांदण्या भरपूर आहेत. काही चांदण्या मोठ्या आहेत आणि काही छोट्या आहेत. छोट्या चांदण्या पाहण्याकरता दुर्बीण घ्यावी लागते, मग त्या दिसतात. तसं दिसत नाही. तसं आपली वृत्ती परमात्म्याला विषय करण्याकरता सूक्ष्म बनवावी लागते. आणि सूक्ष्म वृत्ती बनवल्याशिवाय परमात्म्याचा अनुभव येत नाही. तो आपल्या हृदयात बसत नाही. आणि हृदयात बसवण्याकरता देखील त्याला एक मोठी योग्यता कमवावी लागते. कोणती योग्यता कमवावी लागते? येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे आरसा विकत घेतला होता. आणि तो आरसा एकदा पाहिला. जुन्या काळातली माणसं आरशात जास्त पाहत नव्हती. त्यात आमच्या मराठवाड्यात अजून पद्धत आहे.
सूर्यास्तानंतर आरसा पाहायचा नाही. अशुभ आहे. आपले कीर्तनकार कळालं शिवलिंग स्वामी नाही कळालं, बघत नाही त्याला माहिती, त्याला संस्कार. सूर्यास्तानंतर आरसा पाहायचा नाही, अशुभ आहे. तेव्हा आरसा आणून ठेवलेला होता आपला वर घरात. बराच काळ उठला आणि आरसा पाहण्याची इच्छा झाली. आता हे खरं वाटणार नाही, कारण सध्या आरशाचं युग आहे. घरात प्रवेश करत असताना आरसा, टॉयलेट जवळ आरसा, बाथरूम जवळ, एवढं नाही भागलं, एक छोटासा खिशात, तुझा वियोग न व्हावा. आरशाचं युग. 2-4 महिन्यानंतर आरसा घेतला आणि ते ज्याने घेतला होता ते बघायला लागले, दिसच ना तो. शिवाय देऊ लागली कंपनीला. काही कंपनीवाले बदमाश निघाले, असे फसवेगिरी करतात. आरसा घेतला त्यावेळेला मला तोंड दिसलं आणि आता दिसना, फार खोटारडेत कंपनीवाले. शेजारच्या बाईला ऐकलं, काय झालं, हे कंपनीवाले फार खोटारडे निघाले. बघा ना, 4 महिन्यापूर्वी आरसा घेतला आणि याच्यातच तोंड दिसना. शेजारीच्या लक्षात आलं, त्या आरशावर घरातले छोटे छोटे धुळीचे कण बसलेले होते. आणा इकडे मागे. आरसा घेतला आणि कपड्याने स्वच्छ केला आणि पहा म्हणाले, सुधारला बरं का आरसा. आरसा सुधारलाही नाही आणि आरसा बिघडलाही नाही. तसं आपली वृत्ती बिघडणं सुधारणं याच्या पलीकडची आहे. तेव्हा आशिका त्याच्यात वृत्तीचा निर्माण झाली. येऊन गोपाळ राहे तेथे सुखे तो घरा. असा भगवान परमात्मा हा चित्तामध्ये बसलेला आहे. तो चित्तात बसल्यामुळे व्यवहारात बदल झाला. कसा बदल झाला, अभंगाच्या दुसऱ्या
सासर आणि माहेर दोन्ही एक केलं होईल का एक? दोन्ही वंश भिन्न आहेत, दोन्ही नाते भिन्न आहेत, दोन्ही ठिकाणी वागणं भिन्न आहे. मग असा ठिकाणी असताना एक कसं होईल? कसं काय बदल केला? नात्यातच बदल नाही, पकवाज वाजवण्यात सुद्धा बदल झालाय. वसंत महाराज आपल्यावरच का नाही हो? गायक बदलतात, खांदे बदल पालट करतात, पकवाज वाजवी करतात, कीर्तनकाराचे खांदे पालट का होणे? पुढचं कीर्तन शिवलिंग स्वामींनी का करू नये किंवा वसंत महाराजांनी का करू नये? सासर माहेर मज नाही कोणी, मला सासर नाही आणि माहेरी दोन्हीपेक्षा आम्ही वेगळे झालो. मुलगी जन्माला आल्यानंतर ज्या कुळात जन्माला येते आयुष्यभर त्या कुळात राहत नाही. काही अपवाद जर पाहिला संत श्रेष्ठ मीराबाई महाराज ऐसे वर को के वरो मे मारो चुडलो अमर होईल, असा पतीला मी स्वीकारले की माझ्या चुड्याला खाण पडणार नाही. असा पती फक्त भगवान कृष्ण परमात्मा. माहेर आहे, सासर नाही. सासर या शब्दामध्ये जाच हा शब्द भाव आहे. माहेर या शब्दामध्ये निवांतपणा आहे. असे न धनीवरी आपुले माहेर, मग तो श्री हरी गीती गाई नगे माय. सासरी थोडं बंधन आहे, माहेरी स्वातंत्र्य आहे. मुलगी दिवाळ सणाला जर माहेरी आली, सकाळी 8-8:30 वाजता भाऊ जातो, अक्का उठ, आई दुरून सांगते बाळू झोपू दे, तिला नांदून आली आहे. आता तिला काही अडचण आहे का? निवांतपण आहे. तसं परमात्म्याच्या वृत्ती स्वरूपामध्ये निवांतपण आहे, कुठलाही धाक नाही. कैसा धाक सगळे कहे आपले, धाक शिल्लक नाही. निर्वी जीवदशेमध्ये संसाराचा धाक निरंतर आमासी, मरण भले तरी अवकळा काढायची. किती त्यांचा सासुर
पंचक्षेत्रामध्ये सासरवासी सासरवास अनेक बंधन आहेत. मुळात अज्ञानातलं बंधन आहे, नंतर विकाराचं बंधन आहे, नंतर कर्माचं बंधन आहे, नंतर धर्माचं बंधन आहे, नीतीचं बंधन आहे, जगाचं बंधन आहे, व्यवहाराचं बंधन आहे, कायद्याचं बंधन आहे. 120च्या पुढे स्पीड चालवली काय ऑनलाईन दंड, इथे बंधन आहेत. हे सगळे बंधन मात्र आता राहिलेली नाहीत. आम्ही बंधनाच्या पलीकडे गेलो. सासरही नाही आणि माहेरही नाही, दोन्ही एक केलं. कस काय होईल एक? दोन विरुद्ध अशा प्रकारच्या गोष्टी एक कशा होतील? दगड आणि पाणी एक होईल. जीवनी पाषाण असता कल्पवरी आणि पाहता भीतरी पण हा जो नियम आपल्याकडे मी मांडला, हा दोन खऱ्या वस्तू असतील तर एक होत नाहीत. हे खरं आहे, पण एक खरं आहे आणि एक खोटं आहे मग एक होत. उदाहरणार्थ मंद अंधकारामध्ये दोरी पडली आहे आणि सर्पाचा भ्रम झाला. योगायोगाने पाय पडला होता, कुठे ते टाचणी राहिली होती, टोचली होती, मोठमोठ्याने उडायला मला साप चावला, साप चावला, पळा पळा पळा. लोक विचार करू लागली, इतका आवाज इथं जवळ आणि साप येईलच कसा? साप आवाजाला भीतो आणि विशिष्ट याचा असं आहे, सापाला कर्णेंद्रिय नाही, त्याला फक्त डोळ्यातूनच ऐकू येतं, डोळ्यातूनच तो पाहतो. म्हणून संस्कृत मध्ये त्याला चक्षुश्रवा म्हणतात, डोळ्याने ऐकतो. माणसाला असं असतं तर बरं झालं, पण माणसाला असं नाही. तेव्हा तो साप आले, एवढे गर्दी गोंधळ, कशाला येईल साप? अहो नाही बघा, रक्त निघू लागलंय. शहाणी माणसं होती, ताबडतोब उजेड आणला आणि जो साप म्हणत होता त्याच्यावर धरला उजेड. उजेड धरल्यानंतर आता दोरी दिसेल का साप दिसेल? दोरी दिसेल. साप गेला कुठं? एक रूप झाला. आद्यच ते अधिष्ठान रूप होत असतो, वेदांताची भाषा. तो गेला, आलाही नव्हता गेलाही नाही, एक फक्त दोरी आहे. तसं एकच परमात्मा जगामध्ये आहे, जग नाहीच आहे, जग नव्हे. हा अवघा जनार्दन, ही अनुभूती आम्हाला परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा आलेली आहे. सासरे माहेर मज नाही कोणी, आमच्यावर आळ होता काय भांडणारी. काही असा प्रकार असतो की वृत्ती सहनच होत नाही, अजिबात सहन न झाल्यामुळे भांडण करणं ही वृत्ती तयार होते. तसं संसारातला सासरवास लक्षात आल्यानंतर भांडखोरपणा प्राप्त होतो. देवाशी काही भांडू, देवाबरोबर भांडायचं, जगाबरोबर नाही. जगाबरोबर भांडून काय पदार्थ पडणार? देवा निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. लबाडतो देवा, लबाडतो देवा, लबाडतो देवा ठावा. भांडावे तो हित, नारांचा भंग. देवाबरोबर भांडल्यानंतरच आपल्याला हित आपलं पदार्थ पडतं. तुका म्हणे कागा झालाशी चतुर, ओसासी निसुर निर्विकार,
आता का चतुर झाला देवा, का रे निर्माण केलंय? हो, पण देवाबरोबर भांडायचे. त्यातल्या त्या तुमच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज देवाबरोबर भांडायला सुरुवात केली. वृत्तीचे अनेक प्रकार आहेत. प्रेमातली वृत्ती आहे, लोभातली वृत्ती आहे, भांडण्याची वृत्ती आहे. तर जनाबाई महाराजांना देवावर भांडण्याची इच्छा झाली आणि भांडणामध्ये सुरुवात होते शिवीपासून. अरे विठ्या, सगळं जग पुरुष सुक्तामध्ये वेद केवढी तुती करतात. जनाबाई म्हणतात अरे, बरं विठू तरी म्हणतात विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. लहानाला कारट्या म्हणतात, आता सगळ्यात मोठ्यातलं मोठे पण त्याला कारट्या म्हणतात. पुढं तुझी रांड रंडकी झाली, होणारच नाही. तो इतके शुद्ध आहे आणि मग रांड रंडकी कशी? जन्म सावित्रीच उडायला तुझे गेले मडे, तुला पाहुणे काळ रडे. कारण परमात्मा पण काळाचं काही चालतच नाही ना, तो नित्य आहे. उभे राहुनी अंगणी शिव्या देती जासी. कोणतं अंगण आहे? पहिले विळाची वेळ अंगणी उभी ठेवली, येतिया जातिया कुसे विठ्ठल केवता गे माय. या अंगणामध्ये उभं भांडण चाललंय. तेव्हा आमच्यावर असा आरोप झाला होता, यांना संसारातलं जमतच नाही, संसाराच्या विरोधात राहतात, संसारावर भांडण करतात, असा आमच्यावर आळा आला होता. पण महाराज म्हणतात तो आळ आम्ही खराच केला, आम्ही खरे भांडणारेच आहोत. आणि तुका म्हणे खरी केली मात. जगातलं जे काही नाशवंत आहे या नाशवंताला आम्ही बाजूला केलं आणि अविनाशी परमात्म्याशी वृत्ती एकरूप केली. आणि करण्याचा परिणाम सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवणे दोन्ही एक झालं. असं एक होणं हे आपल्या संस्कृतीतलं सर्वोत्कृष्ट साध्य आहे. याच्या पलीकडे काहीच नाही महाराज. आपूर्यमानमते समुद्र माप प्रविशंती यद्वत तद्वत कामायन प्रविशंती सर्वे सशांती मापनोत नकाम काम. असं संपूर्ण जगाच्या पंचमहाभूताच्या आणि मायेच्या पलीकडे वृत्ती नेऊन थांबवणं, याचंच नाव आहे मोक्ष. तो ब्रह्मज्ञानाने होतो. ब्रह्मज्ञानाने जगाचा वाद होतो, पण भक्तीच्या मात्र क्षेत्रात वाद नव्हताना संपूर्ण जग परमात्मा रूपच दिसायला लागतं. असा फरक आहे आणि तो फरक आम्ही आमच्या जीवनामध्ये केला. म्हणून सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवणी, हे आजच्या प्रसंगाचं तात्विक अशा प्रकारचं चिंतन आहे. या चिंतनाच्या नंतर आपण 19 वर्षाची हरिभक्तीपरायणा मातोश्री रंभाबाई दत्तात्रयजी पाचोरकर यांचं प्रथम वर्ष श्राद्ध, या बाबतीत थोडंसं बोलून आपण चिंतन सेवा समर्पण करणार आहे. बोलणं याचा अर्थ असा, आपल्या संस्कृतीमध्ये काही नियम आहेत. या नियमामध्ये भारतीय संस्कृती संस्काराने बांधलेली आहे. गर्भाधान संस्कारापासून तो अंत्य संस्कारापर्यंत संस्कार आहे. गर्भाधान पहिला संस्कार आहे, त्याविषयी बोलणं मला वेळ पुरणार नाही. दुसरा जातकर्म संस्कार आहे. मुलगा मुलगी किंवा किन्नर एखादं जन्माला आलं तर त्याच्या जीभीवर सोन्याच्या काडीनं ओम लिहायचं, जातकर्म संस्कार आहे. मधुप्राशन संस्कार, मध चटा लावायचा. आदर्श दर्शन संस्कार, आरसा पहिल्यांदा दाखवणं, आदर्श दर्शन संस्कार. नामकरण संस्कार, नाव ठेवायचं संस्कार. कर्णवेद संस्कार, कान टोचणं. हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू आहे का दुसरा कोणी आहे हे ओळखण्याची खरी खूण कोणती आहे? कानाला छिद्र असलं तर समजायचा हा हिंदू आहे. हिंदू हे अलीकडचं नाव आहे. दोन नाव आहे, वैदिक, नंतर सनातन, नंतर भागवत आणि अलीकडच्या काळात हिंदू. या नावाला सुद्धा एक अर्थ आहे. हिम म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर असणारा धर्म तो हिंदू धर्म आहे. अशा हिंदू धर्मामध्ये कान टोचवला तर अर्थात जीवनाची प्रगती करण्याच्या गरज. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होई, प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका कर्णवेद संस्कार.
अन्नप्राशन हे संस्कार करता करता तू लग्नाला आल्यानंतर प्राणीग्रहण संस्कार, प्राणीग्रहण संस्कार झाल्यानंतर जितकं आयुष्य तू जगतो आणि जगल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर देह पडतो. आयुष्य सरले आहे तरी औषधी काहीच नाही. एकच उपयोगा जाई परमानंद. आयुष्य संपल्यानंतर कुठलाही उपयोग होत नाही. फार झालं एखाद्या महाशक्तीच्या द्वारा आयुष्याच्या बाबतीमध्ये आयुष्य वाढवता येतं पण कायमचं टिकवता येत नाही. उदाहरणार्थ विश्वमाऊली ज्ञानोबांनी सच्चिदानंद बाबाचं आयुष्य वाढवलं. एक शक्ती ती. जगद्गुरु तुकोबाराने कीर्तनात मेलेलं बोलून एका महिलेने आणून बसवलं होतं, त्याला परत जिवंत केलं, वाढवलं. आपल्या संप्रदायामध्ये वैकुंठवासी गुरुनाम बंकर स्वामी महाराज यांनी त्यांचं जे जन्मभूमी तिथे भामराज पाटील कासाराचा वंशातला 7 वर्षाचा प्लेगाची साथ आली होती, मेला होता. गार खोदून तयार होती. आई मांडी घेऊन रडत होती. स्वामी येत नाही तोपर्यंत बाळाला हात लावून देणार नाही. स्वामींना बोलवलं. बंकर स्वामींनी त्याला स्नान घातलं. हे भानुदास, मेले माणूस जिथं उठले, जिवंत झाले. त्यांचं लग्न झालं. 2 मुली आणि 2 मुलं झाली. त्याचा थोरला मुलगा आता 2 वर्षापूर्वी वारला. काय ताकद असेल. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात घोटीला जयराम गुरव नावाचा स्वामींचा आवडता, जो स्वामींच्या सप्ताहामध्ये इकडून कमी भावात तांदूळ पुरवत होता आणि घोटी ते पंढरपूर दिंडी जाणार होती. अशा वेळा स्वामी महाराज सुद्धा येणार होते, पण 1 दिवस उशीर झाला आणि मागच्या दिवशी जयराम गुरु वैकुंठवासी झाले. 2 विधी, दहन विधी आणि दफन विधी. दफन केलं होतं. स्वामीने विचारलं, जयराम कुठे? स्वामी सगळं काल झालंय, चला उकरून काढलं नंतर आणि उकरून काढून स्नान घातलं. हे जयराम 15 वर्ष झाली. काय शक्ती असेल मात्र अमर होत नाही, लांबवता येते. तेव्हा असं लांबवणं वेगळं आहे. पण आयुष्य संपल्यानंतर मात्र शरीर सोडावं लागत असतं आणि शरीर सोडल्यानंतर पुढचा जन्म मिळत असतो. तेव्हा पुढचा जन्म चांगला मिळावा या दृष्टिकोनातून आपल्याकडे काही संस्कार आहेत. दहन संस्कारामध्ये त्याचे वारसदार जे आहेत त्यांनी आणि आग्नेय नारायणाला तो देह समर्पण करायचा आहे. त्या शेतात असतात, चितीवर त्या देहाला ठेवतात आणि त्यांचा जो वंश आहे त्याचा अधिकारी जो आहे, वारसदार आहे, त्याने घरून मडक्यामध्ये विस्तू घेऊन जायचा आणि त्या विस्तवातून तो आग्नी द्यायचा. नंतर पुन्हा स्नान करायचं. स्नान केल्यानंतर तो देह अग्नीला समर्पण करण्याकरता त्या मडक्यातून अग्नी आणला होता. त्या मडक्यात पाण्याने भरायचं आणि शेतीला प्रदक्षिणा करायच्या. 3 प्रदक्षिणा करायच्या. कोणीतरी एकाने छोटासा दगड घ्यायचा आणि 1 फेरी झाली की तो दगड त्या गाडग्याला मारायचा. त्याच्यातून पाण्याची धार बाहेर पडली पाहिजे आणि ते पाणी फिरलं पाहिजे. 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर तो घट मागे सोडून द्यायचा आणि बोंब मारायची. फिरविला घट ओढीला चरण, महावाक्य ध्वनी बोंब झाली. नंतर गेलेला जीवात्मा ज्या दगडानं त्या गाडग्याला छिद्र पाडलं त्याला आश्मा म्हणतात. त्या आश्म्याच्या आधारानं 10 दिवस राहतो आणि दशक्रिया विधी योग्य झाल्यानंतर तो आश्म्यातला जीवात्मा पिंडाच्या रूपात प्रवेश करतो. त्याची वासना शिल्लक नसेल मग कावळा येतो आणि त्याला स्पर्श करतो. नसेल तर मग नाही गाईला घासतात. ज्याने परमार्थ केला नाही, परमात्म्याची प्रसन्नता मिळवली नाही, हेच देही हेच डोळा भोग मुक्तीचा सोहळा अनुभव ज्याने घेतला नाही, तो जीवात्मा 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये जातो. प्रेत योनी आहे, जसं भूत योनी आहे तशी प्रेत योनी आहे आणि प्रेत योनीमध्ये तो भटकत राहतो. 1 वर्षानंतर त्याच्या वारसाने श्राद्ध कर्म योग्य पद्धतीने केले मग मुक्तता मिळते आणि पितृयोनीमध्ये जातो असं शास्त्रकारांमध्ये चिंतन आहे. मग पितृयोनीमध्ये जाण्याकरता त्या गतात्म्याला योग्य अशा प्रकारच्या विधिविधानानं श्राद्ध कर्म करावं लागतं. कोणी म्हणून कीर्तन कशा करता? त्याचं उत्तर असं आहे, यस्य स्मृत्याच नामोक्त्या
तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्देव वंदे तमच्युतम. जे कमी पडलं असेल किंवा ब्राह्मण देवाकडून काही एखादी नकळ चूक झाली असेल ती चूक भरून काढण्याकरता भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. म्हणजे आम्हाला एखादा कोणी कीर्तनकार नाही मिळाला तर भजन करा. भजन करणारे नाही मिळाले तर नातेवाईकांनी बसावं, टाळ्या वाजून भगवंताचं चिंतन करावं आणि ते नामचिंतन त्या गतात्म्याला समर्पण करावं. रामकृष्ण हरी नामचिंतनाचं पुण्य समर्पण करावं. कोणी म्हणेल आपण पुण्यकाचं समर्पण करायचं. कायदा आहे, जितकं आपण समर्पण करू तितकं आपलंही वाढत आहे. त्याच्याकरता आणि ते समर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी वैकुंठवासी हरिवती प्रेरणा गंगा भागवती मातोश्री रंभाबाई दत्तात्रेयजी पाचोतर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांची वारसदार श्रीयुत बाळासाहेब मधुकरराव सदाशिवराव आणि मुलगी शीलाबाई यांच्या माध्यमातून आजचं हे चिंतन या ठिकाणी समर्पित होत आहे. यापैकी मधुकरराव नेहमी कीर्तनात कुठेतरी सप्ताहामध्ये भेटगाठ होती, त्यांचा परिचय आहे. बाकीच्याचा जरी परिचय नसला तरी धार्मिक वृत्ती आणि मातृदेवो भव हा भाव अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे चिंतन निर्माण करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे. एवढा मोठा समाज या ठिकाणी एकत्र आला आणि आपल्या सर्वांच्या सद्भावना गतात्म्याला उद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारच्या सद्भावना, त्या सद्भावना आपण समर्पण केल्या. या बाबतीत सोपं अशा प्रकारचं चिंतन मांडण्याकरता आपल्या महाराष्ट्रातले थोर साधू संत यांनी आपल्याकरता फार मोठी शिदोरी दिली. मला ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिले? काही लोक नास्तिक लोक म्हणतात तुमच्या साधू संतांनी जगाला काय दिले? त्यांनाच म्हणावं काय दिले नाही सांगा. सगळं जीवन दिलं, केवढं मोठं ज्ञान दिलं आणि ज्या ज्ञानातून आपण अनंत काळपर्यंत खिसमत पडलेलो आपल्याला कळालं नसतं स्वतःच्या बुद्धीनं. अशा प्रकारचं सुंदर चिंतन आपल्याला दिले. आणि म्हणत असतो ज्ञानोबरांनी रेडा बोलवला चमत्कार म्हणतात, भिंत चालवली चमत्कार म्हणतात, स्त्रीचा पुरुष बनवला चमत्कार म्हणतात, एक मस्जिद बोलवली चमत्कार म्हणतात. याही पेक्षा मोठा चमत्कार आहे 700 वर्षाचा कालखंड लोटला, ग्रंथात ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा मोठा चमत्कार आहे तुकोबारांचा आणि तो आपल्याकरता आहे. आपण त्या मार्गाने चालणारे आहात. सर्व उपस्थित भाग्यवंतांना नमस्कार करून झालेली चिंतन सेवा ज्या ज्ञानोबा तुकोबारांनी आपल्याला ही वाट दाखवली त्यांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर स्वानंद सोन्याचे सद्गुरु जोग महाराज यांनी आळंदीला 1917 साली
वारकरी शिक्षण संस्था सापडली. त्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. देशातच नव्हे जगात आपल्याला अशी संस्था सापडणार नाही. तो प्रवाह चालू आहे आणि त्या प्रवाहातून समाजाकडे ही ज्ञान गंगा आपल्यापर्यंत पोहोचली. आपल्याकडे विद्यमान काळातले कर्तव्य आहे की आपल्या देशाची जगाच्या बाबतीमध्ये सगळ्यात उंची होती. अलीकडे विज्ञानाचे शोध ज्या देशात आहे त्यांना उंची आपण म्हणतो, पण अध्यात्माची खरी उंची आपल्या देशात आहे. एक ठिकाणी असं चिंतन आहे, एक देश प्रसूत तसे सकाशात अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्या सर्व मानवा. जगातल्या सगळ्या माणसाने आपल्या भारत देशात यावं, अध्यात्माची धडे घ्यावे, भक्तीची धडे घ्यावेत, अनंत जन्माचं दुःख नष्ट करावं अशी शक्ती आपल्या देशात. पण विद्यमान काळात मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण परिणाम घसरला देश. नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण कुठे चाललाय देश? याला सांभाळण्याची जबाबदारी आपणा सर्वांवरच आहे. आपण सात्विक मंडळी आहात, आपला जो वारसदार आहे त्याला सुसंस्कार लावण्याची गरज आहे. संस्था याच्याकरता प्रयत्नशील आहे. संस्थेच्या काही उपशाखा सुरू करणं चालू झालं ना. रामटेक नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर आहे. तिथे एक सद्गुरु जोग महाराजांची उपशाखा संस्थापित करण्याकरता प्रयत्न सुरू झालाय. एका भाविकाने त्याच्याकरता 4 एकर जमीन, जिची किंमत 4.5 कोटी रुपये ते दान संस्थेला दिली. धुळे जिल्ह्यात सत्संग आहे. असेच प्रयत्न ठिकठिकाणी व्हावेत. आपल्या पुढच्या पिढीला सुसंस्कार लावावे आणि त्याचा परिणाम पुढची पिढी कीर्तनकार नाही उद्या, कथाकार नाही उद्या, चांगले मृदंग वादक नाही उद्या, चांगले गायक नाही उद्या. आमची भावना आहे शुद्ध सात्विक सदाचरणी नागरिक बनावे. सगळ्यात अत्यंत आवश्यक. एक छोटासा अनुभव सांगतो. आम्ही आमच्या तालुक्याला शिबिर घेतली. काय आता थोडा व्याप वाढल्यामुळे घेणं अवघड आहे. 10 शिबिर घेतली. 400 मुलं जमा करायची, 11-12 शिक्षक आणि त्याच्यातून विष्णू सहस्रनाम, 15 अध्याय, हरिपाठ, ज्यांना शिकायचं मृदंग, ज्यांना शिकायचं गायन, अशा प्रकारचे संस्कार घडले. एकदा मुंबईला गेलो होतो. मुंबईला कीर्तन झालं आणि एक तरुण दर्शक घेऊन खाली बसला. मला विचारलं, महाराज ओळखलं का? आता कसं काय ओळखलं? म्हटलं साहेब नाही ओळखलं. मी साहेब नाही, तुमच्या शिबिरातला विद्यार्थी, तेरचा बबलू. मग लक्षात आला, खोड्या करणारा बबलू. हा म्हणलं तू ते आहे का? इथं काय करता? म्हणून मी अंधेरी ना इंजिनियर आहे. बरं आम्ही तुम्हाला 1 महिनाभर दिले, ते सांभाळलं का? सांगितलं महाराज, रोज विष्णू सहस्रनाम 15 वाद्य आणि हरिपाठ म्हटल्याशिवाय जिभेला पाण्याचा थेंब लावत नाही. आणि मुंबई सारख्या नगरीमध्ये तंबाखू तर सोडा, सुपारीचा वास नाही. आम्ही म्हटलं जिंकलं. असा समाज निर्माण करण्याची गरज आहे आणि तो समाज निर्माण व्हावा. परत आपल्या देशाला पूर्व सौभाग्य प्राप्त व्हावं आणि आपल्या देशात जन्माला आलेली जी भाविक आहे, भाग्यवान आहे, भरतखंडी देह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, ती संपत्ती आपल्याकडनं सांभाळावी अशी भगवतचरणी जीवनेश्वर काळू बाबांच्या चरणांनी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. राहिले का कोणी? विठ्ठल